परिया अवतारी चालवलाव देवान कळ्य विप्राव अगम्य पाहो हरिलीला। भगवंताने आपल्या बालपणामध्ये अलौकिक अशा लीला केल्या आणि अघटित अशा घटना केल्या। भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेले आहे तर त्याच कर्माचा आपण जर भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं? कृष्ण कर्माचे करीदो स्मरण ते कर्माची तोडी कर्मबंध ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण धरणा। भगवंताने केलेलं कर्म चोरी कर्म, भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगामध्ये आता प्रसिद्ध झालेलं आहे। पण भगवंताने केलेली चोरी ती जर आपण गायली, ती जर आपण ऐकली तर पतित मनुष्य असला, पापी मनुष्य असला, सुवर्णाची चोरी करणारा मनुष्य जरी असला तर तो दोषमुक्त होतो, पावन होतो। श्रीकृष्णाची चोरी किती गाता, श्रीकृष्णाची चोरी किती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता। सोन्याची चोरी करणारा जरी असला तर तो पावन होतो, दोषमुक्त होतो। मग असं काही कोणी करू नका, मुद्दाम चोरी करायची, खुशाल कीर्तन करायचं ऐकायचं असं करू नका, करू नका। एखाद्याच्या जीवनामध्ये पाप घडला असेल, झाला असेल तर त्याला समजून गेला असेल की आपल्याकडून फार अनुचित कर्म घडलेलं आहे, पाप कर्म घडलेलं आहे, की त्याला पश्चाताप झाला, अनुताप झाला। मग त्याने पश्चातापाने जर खंत व्यक्त केली देवासमोर की देवा मला सांभाळून घे, अज्ञानात घडलं, सांभाळून घ्या, असा पश्चाताप केला तर त्याचं पाप भगवान सगळं नष्ट करतो असा भाग आहे। तर भगवंताने चोरी केली हा शब्द कानी आला, अज्ञानी माणसाला नाही कळत, देवाने चोऱ्या करतो पण देवाला चोर मानण्याचा अधिकारच कोणाचा आहे? हे सारं जगत आपलं नाही, हे सारं जगत देवाचं आहे। मग देवाने एखादी गोष्ट घेणार त्याला चोर कोण म्हणतात?